थँक्यू ऑडियन्स. राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू आपल्यासाठी येतोय शुभम शिंदे आक्रमणासाठी. क्रीडा रसिकांना विनंती आहे, कुणाकडे तरी पिपाणी आहे ती वाजवू नका प्लीज जरा. प्लीज प्लीज जरा. थर्ड रेडला डिस्टर्बन्स होतो, ती पिपाणी वाजवू नका प्लीज. या स्पर्धेच्या निमित्तानं ओंकार मच्छीमार सोसायटी उटंबर हरणे येथील श्री हरेश वासुदेव कुलापकर उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करणार आहोत मंडळाच्या वतीनं. कमबॅक जोरात आपण स्टार्ट केली. टाळ्या कमी का दापोलकरांच्या रे राजानो. जरा थंडी उडवूया, आज काय थंडी नाही आहे, आपण सगळ्यांनी एन्जॉय करूया. या स्पर्धेच्या निमित्तानं जवळपास अंतिम सामना 55,000 पेक्षा जास्त व्ह्युअर्स आहेत आणि 3,200 लोक आपण लाईव्ह पाहत आहेत स्पर्धा ही. विनंती आहे, हरेश वासुदेव कुलापकर हरणे चेअरमन ओंकार मच्छीमार सोसायटी उटंबर हरणे आपण यांना सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. आदरणीय बांद्रे सर यांना विनंती असेल की आपण आपला शुभास्ते हा सन्मान करूया. आदरणीय सन्मान्य बांद्रे सर, धनराज कुलापकर सर. राष्ट्रीय कीर्तीचा खेळाडूची आपण या ठिकाणी चढाई पाहतोय. वैभव येतोय आक्रमणासाठी. क्रीडा रसिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिला. एक जोश आपण पाहिलं. एखाद्या व्यक्तीनं मनात आणलं तर इतिहास घडवू शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न आपण पाहिला. ते नितीन बांद्रे सर आणि त्यांच्या असणारे सगळे सहकारी. वैभव राबोडे खेलो इंडियाचा गुणवान खेळाडू, ज्युनियर नॅशनलला त्याला आपण पाहिलं. यानंतर डॉक्टर ओंकार हरेश कुलापकर हरणे यांना आपण सन्मानित करत आहोत. डॉक्टर ओंकार हरेश कुलापकर ज्यांची नावं घेतो त्यांना विनंती आपण पटपट्या. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला ग्लॅमर देण्यासाठी खूप मोठं योगदान केलं ते सन्मान्य पत्रकार आदरणीय शशी राऊत सर यांना आपण सन्मानित करत आहोत. सन्मान्य पत्रकार शशी राऊत, विनंती आहे आमच्या संघर्षाचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आदरणीय सन्मान्य शशी राऊत. संघर्ष क्रीडा मंडळ आसूची ही देखणी स्पर्धा मित्रांनो, डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा. खऱ्या अर्थानं आपण क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला 4 चांद लावलेत. अंतिम सामना शिवमुद्रा कोल्हापूर आणि वाघजाई कोळकेवाडी. एक बिग फाईट होणार यात काही शंका नाही. दोन्ही बाजूचे 2 कोपरक्षक, एका बाजूला अजिंक्य, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शुभम आणि आदित्य शिंदे. सन्मान्य पत्रकार आदरणीय शशी राऊत सर यांना आपण सन्मानित करत आहोत स्पर्धेच्या निमित्तानं. सलग 3 राष्ट्रीय स्पर्धा कुमारगडाच्या ज्यांनी गाजवला, गुजरात गांधीनगर. त्याचबरोबर आपण पाहिलं विशाखापट्टणमला पाहिलं, MP मध्ये पाहिलं. तोच हा ओंकार कुंभार आक्रमणासाठी सज्ज असताना ठाणे महानगरपालिका. कालच्या दिवसाचा बेस्ट प्लेयर साहिल पाटील याला आपण या ठिकाणी आक्रमणासाठी पाहतोय. पटना पायलट्स असणारा हा गुणवान खेळाडू. कोल्हापूर जिल्ह्याचं उज्ज्वल भवितव्य, महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य. एक देखणी स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा. तमाम क्रीडा रसिक एन्जॉय करतायत या स्पर्धेचे असणारे हे सगळे क्षण. तिसऱ्या चढाईची मानवंदना या ठिकाणी होत असताना संघर्षाच्या मैदानात संघर्ष असूत खूप मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार. अंतिम सामन्यामध्ये आपण पाहताना एक लक्षवेधी स्वरूपाची असणारी लढत या स्पर्धेच्या निमित्तानं. सुरेख प्रयत्न आहे, ओंकारला डॅश केलं जात आहे. अच्छा, लक्षवेधी लढतीच्या निमित्तानं आपण सर्वजण एन्जॉय करताना ही स्पर्धा. वन्स अगेन साहिल इज ऑन फायर. आक्रमणासाठी असेल तो सर्वांचा लाडका साहिल.
या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक शिलेदारांनी आपल्याला आपल्या प्रतिक्रिया कळवत आहेत। इथं मुंबई कल्याणहून या स्पर्धेच्या आयोजनाविषयी शुभम शिंदेची जी प्रतिक्रिया आपण पाहिली त्याविषयी कमेंट येतात आणि संघर्ष आसूसाठी यांनी मनापासून शुभेच्छा दिल्यात। धन्यवाद कल्याण मुंबई। मी एका स्पर्धेच्या निमित्तानं एका वेगळ्या स्पर्धेची असणारी या ठिकाणी घोषणा करतोय। विकास युवक मंडळ जालगाव कुंभारवाडी यांच्या वतीनं श्री गणेश जयंतीचा औचित्य साधून भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा ही मंगळवार दिनांक 28 जानेवारी ते बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित केलेले आहे जालगाव कुंभारवाडी येथे। प्रथम क्रमांक 11,111, द्वितीय क्रमांक 7,777, तृतीय क्रमांक 3,333, चतुर्थ क्रमांक 3,333। उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई प्रथम येणाऱ्या 16 संघाला फक्त सहभागी करून घेणार आहेत। मुक्काम पोस्ट जालगाव दाखवले। थँक्यू। भूषण वेलतुरकर या ठिकाणी आमच्या पॅनलमध्ये जोडले जातात। वेलकम भूषणजी, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। दापोलीच्या कबड्डीसाठी खूप मोठे योगदान देणारं व्यक्तिमत्व आहे। साईराज कुंभार आक्रमणासाठी सज्ज असेल। हा देखील ठाणे महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू आहे। मध्यक्षकाच्या दिशेला चाणाक्ष अशी नजर, अगदी सहजगत्या एखादा मासा पण पकडतो त्या प्रकारे रनिंग हँड टच करतोय। एखाद्या मच्छीमारानं एखादा मासा जो अगदी मोठ्या सफाईदार पद्धतीने पकडतो तो क्षण या ठिकाणी पाहताना आणि त्यातलं आपण पाहता मित्रांनो स्किल डेव्हलप होण्यासाठी खूप मोठी मेहनत करावी लागते। त्याच्यासाठी फ्लेक्झिबिलिटी आपली असणारी तपश्चर्या महत्त्वाची असते। कायम आपण जर पाहिलं तर दररोज प्रचंड मेहनत करतात हे खेळाडू। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अत्यंत दमदार प्रयत्न झाला। भारतीय डाक विभागाचा संचित मोडाक, क्या बात आहे संचित। जय किसान क्रीडा मंडळ जालगाव येथे भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 21, 22, 23 मार्च या ठिकाणी आपण आयोजन केलंय। क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी एक देखणी स्पर्धा पुन्हा एकदा दापोलीमध्ये होणार। त्याचबरोबर 10, 11, 12 मेला शरद शेलार यांच्या माध्यमातून व्यावसायिक पुरुष खुला गट स्पर्धा दापोली आझाद मैदान येथे। सलग 2 स्पर्धा त्यानंतरच्या दापोलकरांच्या महत्वाचा असणारा खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो। चढाई असेल ती शिवमुद्राच्या माध्यमातून या ठिकाणी संकेत येतोय। संकेत भोपाळे हा देखील तितक्याच तोला मोलाचा महत्वाचा खेळाडू आक्रमणासाठी सज्ज असताना 2-1-2-2 असा चमू परतावण्यासाठी वाघसाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय एका लक्षवेधी लढतीच्या निमित्तानं राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा नुकतेच इंटर रेल्वे नागपूर इथे कॉम्पिटिशन झाली। त्या स्पर्धेचा असणारा बेस्ट रेडर अजिंक्य पवार या ठिकाणी आक्रमणासाठी येतोय। त्याचा बेस्ट डिफेंडर म्हणून आपण पाहिलं तर शुभम शिंदेला आणि स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू पंकज मोहिते आपल्या सर्वांचा लाडका मुंबई शहर याला सन्मानित करण्यात आलं होतं सेंट्रल रेल्वेसाठी। हीच खासियत आहे। क्या बात आहे मित्रांनो, अजिंक्यच्या या खासियतसाठी या नजाकतीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। दोन्ही हात फैलावत एकदम अप्रतिम पद्धतीने हा मोरा हिरला। हीच असणारी स्पेशालिटी आहे आपल्या अजिंक्य पवारची। प्रोमध्ये आपण पाहतोय त्याची वेगळी स्टाईल आणि त्या माध्यमातून टिपलेला हा महत्वाचा गुण। संकेत भोपाळे सज्ज असेल। 2 कुपरक्षक त्याचे असणारे कॉर्नर्स दोन्ही सज्ज। एका बाजूला संचित पाहतो, दुसऱ्या बाजूला ओंकार। प्रयत्न दमदार, एकाकी किल्ला लढवला आणि आपलं असणारं अस्तित्व सिद्ध केलं। शुभमसाठी टाळून चालू मित्रांनो। दापोलकरांच्या गळ्यातील ताईत आहे ते सगळे खेळाडू मित्रांनो। ही स्पर्धा अत्यंत देखणी आपण पाहत असताना क्रीडा रसिक भरपूर एन्जॉय करतात। ही स्पर्धा आपण पाहणार। साईराज कुंभार एकाच संघातून 3 सख्खे भाऊ आपण पाहताना क्या बात आहे। पूर्वार्धातच आपले इरादे स्पष्ट करण्याचा प्रयत्न। संधी बोटी असेल, प्रयत्न करावा लागेल तो पटनाचा साहिल पाटीलला। वैभव रोबाडे त्याचबरोबर आपण पाहतो हा देखील खेलो इंडियाचा असणार गुणवान खेळाडू देखील बर्गे असे 3 महत्वाचे खेळाडू या ठिकाणी आपण शिवमुद्राच्या माध्यमातून पाहतोय। क्रीडा रसिक भरपूर एन्जॉय करतात ही स्पर्धा मित्रांनो। उजव्या बाजूला झेपावत ज्या ठिकाणी शुभम आहे, गुड स्पोर्ट्समन स्पिरिट आपण पाहताना शुभमच्या माध्यमातून पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच मी बाद आहे स्वतः सांगणं खूप मोठं औदार्य लागतं आणि याच्यातूनच जे खेळाडू घडत असतात मित्रांनो एक चांगला स्पोर्ट्समन स्पिरिट पाहताना प्रोच्या खेळाडूकडून। ओंकार कुंभार मॅन फ्रॉम ठाणे महानगरपालिका आक्रमणासाठी सज्ज असताना एका अस्तित्वाच्या लढतीत उद्यापासून मित्रांनो 22, 23, 24 पाक गोरिवलेवाडी इथे एक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आपण अनुभवणार आहोत क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी। त्यानंतर 30, 1, 30, 31 आणि 1 आपण आहोत माभळे संगमेश्वर
जिल्हा रत्नागिरी इथे आणखी एक जिल्हास्तरीय स्पर्धा आपणासाठी ती परभणी असणार आहे जिल्ह्यातल्या स्थानिक संघांसाठी. प्रयत्न दमदार बॅकिंग देण्याचा प्रयत्न होताना आदित्याच्या दिशेनं युनियन बँकेचा व्यवसाय खेळाडू हो स्टेपिंग होते आणि प्रयत्न फार महत्त्वाचा असतो. आपण आपली कॉन्फिडन्स लेवल लूज न करता त्या पद्धतीने कंट्रोल करणं जज करणं महत्त्व होतं. मग मोठी चूक होते. साहिलच्या माध्यमातून पॉईंट मिळताना या ठिकाणी वाघजाईसाठी अजिंक्य येतोय. खऱ्या अर्थानं आपला खेळ अजिंक्य करण्याचा प्रयत्न केला. उशीर आलेल्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी धामणवणे चिपळूण तालुक्यातलं एक छोटंसं गाव आणि त्या गावातनं हा खेळाडू आला. सुरुवातीला आपण जर पाहिलं गुरुकुल क्रीडा मंडळ, त्याचबरोबर वाघजाई क्रीडा मंडळ, महिंद्रा अँड महिंद्रा रेल्वे आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं ना मित्रांनो सेंट्रल रेल्वे कडनं आज आपण त्याला पाहतो. कायम आपण जर पाहिलं तर CSTला या खेळाडूंना आपल्याला पाहता येतं, आपल्या सेवेत असतात. आपण सेंट्रल रेल्वेच्या तो शुभम शिंदे, अजिंक्य पवार आणि पंकज सज्ज असेल. अक्रमण या ठिकाणी आपण पाहताना निखिल बर्गे कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातला एक दादा संघ या ठिकाणी पाहतोय. प्रयत्न दमदार, सुरेख प्रयत्न, दमदार प्रयत्न. शिवमुद्रासाठी टाळ्या मित्रांनो झाल्याच पाहिजेत. कमबॅक करताना आपण पाहतोय नशिबाची साथ कुणाच्या नावावरती येणारा काळ ठरवणार. या संघर्षाच्या चषकावरती कोण नाव कोरतो ही अस्तित्वाची असणारी लढाई आहे. अद्यापर्यंत निश्चित स्वरूपात आपण जर पाहिलं तर गुणांच्या बाबतीत गुणतालिकेत जर बघितलं तर वाघजाईचं असणारं जे असणार ऑन पेपर जर रेकॉर्ड आहे आपण सक्सेस पाहतोय. संघर्ष असा करा की प्रतिस्पर्धी संघानं पण तुमचं कौतुक केलं पाहिजे या प्रकारचं असणारं लढत आपण पाहताना दोन्ही मगाशी शुभमनं याच साहिलबद्दल असणारं तोंड भरून कौतुक केलं. एकाकी कोल्हापूरचा असणारा हा सितारा या ठिकाणी आलाय कोकणच्या भूमीत मिनी महाबळेश्वर असणाऱ्या आपल्या दापोली नगरीमध्ये. आणि हेच असणारी घोडदौड हेच आपण परंपरा कायम ठेवायच्या संघर्षाच्या भूमीत. खूप चांगले चांगले अनुभव हे खेळाडू घेणार. या दापोलकरांचा असणारा प्रेम घेऊन जाणार आणि संघर्षानं दिलेली समर्थ साथ गेले 3 दिवस आणि यातूनच ही स्पर्धा सक्सेस झाली. नितीन बांद्रे सर आपण आणि आपले जे सगळे सहकारी कौतुकास पात्र आहात. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या आणि दापोली तालुका कबड्डी असोसिएशन सगळ्या क्रीडा रसिकांनी आपल्याला भरभरून साथ दिलेली आहे. 8 ते 10 असणाऱ्या व्यक्तिमत्व मंडळातली काय करू शकतात, एखादा इतिहास घडवला जातो हे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. अत्यंत दमदार प्रयत्न. निखिल बर्गे आक्रमणासाठी आयुष्यातले असणारा प्रत्येक जो सामना असो तो एक नवीन दिशा, एक नवीन संधी देतो. त्याचा आपण सर्वोत्तम वापर केला आणि आपल्या खेळातला असणारा जर दर्जा सुधारला तर आपल्याला अंतिम ध्येय गाठता येतं. आणि हा अंतिम सामना आहे मित्रांनो. त्या अंतिम अजिंक्यपद जर पटकावायचं असेल तर आपला खेळ त्या पद्धतीनं नेला पाहिजे. आपली कॉन्फिडन्स लेवल वाढवली पाहिजे. ऑफेन्स आणि डिफेन्समध्ये दोन्ही संघ वरचढ ठरणं हे फार गरजेचं असेल अंतिम सामन्यात संघर्ष क्रीडा मंडळ आसूच्या या महत्त्वाच्या स्पर्धेत. एक देखण्या आयोजनाची देखणी स्पर्धा, हाऊसफुल ऑडियन्स आपण पाहतो. आपण पाहिलं शुभमनी पण सांगितलं देशात कुठं पाहता येत नाही ते मी आसूत गावात पाहिलं आणि तो क्रीडा रसिकांनी दिलेला एक भरपूर सपोर्ट आपण पाहिला. कबड्डीनं भरभरून दिलं हे सांगण्याचा असणारा प्रयत्न आज जो काही आहे तो शुभम असेल, अजिंक्य असेल, आपला आदित्य असेल, ती सगळी आपल्या कबड्डीची पुण्य आहे आणि त्या माध्यमातून हे खेळाडू घडतात. आपल्याला देखील मित्रांनो संधी प्रयत्न दमदार या पद्धतीनं होताना एक सर्वोत्तम रेडर या ठिकाणी डिफेन्समध्ये वरचढ ठरतोय तो अजिंक्य. एकाकी किल्ला लढवला आणि आपल्यासाठी पॉइंट हेरला. जगदीश शिंदे, राजेश कुंभार बेद खुश असणार आपल्या खेळाडूंच्या परफॉर्मन्सवर या ठिकाणी आपण पाहत असताना. रत्नागिरी जिल्ह्यातली ही दुसरी राज्यस्तरीय स्पर्धा आहे. या अगोदर पहिली राज्यस्तरीय स्पर्धा आपण पाहिली होती कादवड क्रीडा मंडळ कादवड यांच्या माध्यमातून. अंतिम सामना स्वस्तिक मुंबई उपनगर आणि दसपडी यांच्या माध्यमातून. त्यावर स्वस्तिक उपनगरनं दसपडीवरती मात केली होती. ही जिल्ह्यातली असणारी दुसरी स्पर्धा संघर्ष आसूची. अंतिम सामना चाललाय वाघजाई क्रीडा मंडळ कोळखेवाडी आणि शिवमुद्रा कोल्हापूर यांच्या दरम्यानची. अनेक क्रीडा रसिक भरपूर एन्जॉय करतात. ओव्हर टू अभि, कम ऑन अभि. अभि दळवी बजाव यार. कम ऑन ऑडियन्स, चीयर अप करूया. थँक्यू.
डोळ्याचं पारडं फिरणाऱ्या लढतीच्या निमित्तानं आपण पाहतो निखिल बर्गे इज ऑन फायर. एक लक्षवेधी अशी लढत आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय दोन्ही संघांसाठी समान संधी असलेल्या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या ध्येयांसाठी आपण आग्रह ठेवा आणि त्याला प्राप्त करण्यासाठी सतत कटिबद्ध राहा, तरच आपण यशाला गवसणी घालतो. अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावायचं असेल तर हे सगळं करायला पाहिजे आणि त्यातूनच आपण आपली गुणवत्ता सिद्ध करू हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी अजिंक्य पवार चढाईमध्ये सज्ज असताना एक विस्फोटक असा खेळाडू. प्रतिस्पर्धी संघ आहे शिवमुद्रा कोल्हापूर. आजच्या या लक्षवेधी लढतीच्या निमित्तानं आपण अनुभवत असताना आजची रात्र आपल्या सर्वांसाठी परबडी असेल. या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकारी आमच्या दुवा स्पोर्टचे सहयोग लाले आणि त्यांचे असणारे सगळे सहकारी. आपण पाहतोय अनेक व्ह्युअर्स ही स्पर्धा पाहत असताना अद्यापर्यंत हा जो आकडा आपण पाहिला ऑनलाईन जर पाहिलं तरी अनेक व्ह्युअर्स आहेत. त्याचबरोबर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताना कालचा आकडा 40,000च्या वरती गेला होता, आज 60,000च्या वरती जातोय. हा एक मोठा विक्रम म्हणता येईल या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना. म्हणजे जवळपास लाखो जणांनी ही स्पर्धा अनुभवली मित्रांनो आणि त्यासाठी संपूर्ण क्रेडिट आपल्या संघर्ष आसूसाठी आक्रमणासाठी मनप्रम ठाणे महानगरपालिका. वन्स अगेन साईराज कुंभार 5च्या डिफेन्समध्ये खेळायचा झेपावत जातोय. पाहतोय या ठिकाणी चांगली स्ट्रगल होताना आपण पाहिलं. मात्र 2 पॉईंट्स मिळताना साईराजसाठी पर्यायानं वाघजाईच्या गुणांचा असणारा डोंगर उभारण्याचा प्रयत्न पूर्वार्धामध्ये. तिसऱ्या चढाईची मानवंदना कबड्डीनं भरभरून दिलं शुभम बोला. आणि आज आपण पाहतोय या प्रोच्या माध्यमातून पाहत असताना हे जे खेळाडू पाहतो लाल मातीतला खेळ आज आपण मॅटवर पाहतोय. संपूर्ण क्रेडिट चारू शर्मा या व्यक्तिमत्वाला जातो मित्रांनो आणि त्याच्या माध्यमातूनही त्याच्यातली असणारी संकल्पना असे स्पॉन्सर्स येणं आणि त्याचा असणारा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाणं आणि खेळातील आपल्या सर्वांग सुंदर खेळानं या संघामध्ये स्थान लागणं, आपल्याला बोलीतून सर्वोत्तम रकमा मिळणं, हे सगळं घडतं. आपल्या प्रत्येक ज्या खेळाडूचं असणारं जे आयुष्य हे बदललं जातं. काल मी असलम इनामदारबद्दल बोललो, तसाच अजिंक्य पवार देखील त्याच पद्धतीचा आहे. आपण पाहतोय क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. कारण एक सर्वसामान्य असणारा खेळाडू आज हॅरियरमधनं फिरतो मित्रांनो, हे सगळं कबड्डीमुळे शक्य आहे. हे आपल्या अजिंक्यनं सिद्ध करून दाखवलं. महाराष्ट्रासाठी ही निश्चित स्वरूपात महत्त्वाची बाब असेल. अनेक त्यातनं मोठे मोठे खेळाडू घडणार यात काही शंका नाही. आजची रात्र आपल्यासाठी पुन्हा एकदा परबडी असताना या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक सतीश उर्फ पापू चिकणे, आंतरराष्ट्रीय पंचप्रमुख संतोषजी भोसले आणि त्यांचं असणारं सगळं दमदार पंच पॅनल या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आहे. मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल आणि रत्नागिरी जिल्ह्यातले असणारे आपले सगळं ऑफिशियल पॅनल या ठिकाणी सज्ज असताना आमच्या रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष मंगेशजी मोरे, सन्मान्य संतोष उर्फ बाबा दामुष्टे, खजिनदार सन्मान्य अभि सप्रे, त्याचबरोबर आमचे मयुरजी कुलकर्णी, आपल्या सहकार्यवाही जिल्ह्यातले आपले पंचप्रमुख सुधीर सावंत आणि त्यांचं पूर्ण असोसिएशनचं पॅनल या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी पात्र आहे. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा सक्सेस झाल्याबद्दल निश्चित स्वरूपात नितीन बांद्रे जे आपण असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह आहेत यांचं प्रशंसा केली, गौरवोद्गार काढले. मनपूर्वक आभार आपल्या सगळ्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या आमच्या संघर्ष आसूच्या वतीनं. निखिल बर्गे आक्रमण चढवत असताना आपण पाहतोय आपण दुहेरी अंकात आहे. जवळपास आपण पाहतोय दुप्पट गुणसंख्येत आहे तो वाघजाई कोळकीवाडी. आक्रमण आहे ते प्रयत्न दमदार. एक महत्वाचा गुढ हेरण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपण पाहतो. वैभव रोपडे पगार फक्त घरात आणून देतात. आजची रात्र आपल्या सर्वांसाठी ही स्पेशल परबडी देणारी रात्र मित्रांनो. क्रीडा रसिक भरपूर एन्जॉय करतायत ही स्पर्धा. आपण पाहत असताना आपल्या सर्वांचा लाडका शैलेश सावंत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिला. मित्रांनो आपण खेळत असताना आपण काय चुका करतोय आणि आपली कॉन्फिडन्स लेवल वाढवत असताना आपण काय केलं पाहिजे, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे हे महत्त्वाचं असतं कबड्डीतलं. तुमची खरी क्षमता उलगडण्यासाठी तुम्हाला आधीच तुमच्या स्वतःच्या मर्यादा शोधाव्या लागतात आणि मग पार काढण्याचं असणारं धैर्य सामर्थ्य जर तुमच्यामध्ये आलं तर निश्चित स्वरूपात तुम्ही तो यशाचा असणारा आलेख आपण उंचावू शकता हे दाखवण्याचा प्रयत्न जरूर होईल. दोन्ही तोडीस तोड असणारी ही मंडळ आहेत. एका बाजूला शिवमुद्रा, दुसऱ्या बाजूला वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी. नितीन बांद्रे सर यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचे असणारे आभार व्यक्त केले. मगाशी एक आपला क्रीडा रसिक पाहिला
परफेक्ट 7 वाजता विसल वाजली मित्रांनो आणि या स्पर्धेला प्रारंभ झाला. हे संपूर्ण क्रेडिट आमच्या संघर्ष आसूचं एका डोळ्याचं पारड फिरणाऱ्या लढतीच्या माध्यमातून. कारण स्वयंशिस्त असल्याशिवाय या प्रकारच्या असणाऱ्या स्पर्धा यशस्वी होत नसतात आणि आपण हे दाखवून दिलं. नितीन भांद्रे सर आणि आपले सगळे सहकारी खऱ्या अर्थाला आपण सगळेजण कौतुकास पात्र आहात. आणि अशा प्रकारे जर पाहिलं तर मित्रांनो मध्यांतरापर्यंत आपण थांबतोय. मध्यांतरापर्यंतची गुणसंख्या पाहूया. वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी 20 गुण आणि शिवमुद्रा 12 गुण. अर्थात अद्यापर्यंत 8 गुणांची असणारी आघाडी आहे वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी संघाकडे. संघर्ष आसूची मानाची स्पर्धा आक्रमण चढवलं जात आहे. ते शिवमुद्राच्या बाजूनं साईल येतो आक्रमणासाठी. प्रयत्न दमदार. एक छान फुटवर्क आपण पाहतो मित्रांनो. फुटवर्क करून लक्षात येतं की त्याच्यातलं काय स्किल असेल, भविष्य काय आहे. जे कबड्डीतले असणारे जे दर्दी असतात त्यांना निश्चित स्वरूपात या गोष्टी लक्षात येतात आणि आपण त्या प्रकारची असणारी गुणवत्ता आणि म्हणून जास्तीत जास्त आपण असोसिएशनच्या असणाऱ्या स्पर्धा मित्रांनो खेळल्या पाहिजेत तरच तुम्हाला भविष्यात संधी मिळते. दापोली तालुक्यामध्ये देखील अनेक रजिस्टर्ड मंडळ आहेत आणि त्या माध्यमातून स्पर्धा यशस्वी होत असतात. एका मोठ्या खेळाडूची मोठी पकड आणि पकड करणारा खेळाडू आहे आपण पाहतोय या ठिकाणी संकेत भोपळे. टाळून संकेतसाठी क्या बात आहे संकेत. आमच्या दापोलकरांचं असणारं वैशिष्ट्य आहे कोकणातला संघ आहे वाघजाईचा आणि पश्चिम महाराष्ट्रातला आपला पाहुणा संघ आहे तो शिवमुद्राचा. खेळ आवडला तर भरभरून टाळ्यांचे दाद देतात. ही दापोलकरांची असणारी स्पेशालिटी आहे. हे पाहता येते. पुढच्या 2 स्पर्धांसाठी देखील आपण असाच उदंड प्रतिसाद देणार. क्रीडा रसिकांच्या साक्षीला रंगतदार अशी लढत पाहत असताना पुन्हा एकदा आदित्य शिंदे सज्ज असेल. मॅन फ्रॉम युनियन बँक बँगाल वॉरियर्स. एका लक्षवेधी लढतीच्या निमित्तानं आजची रात्र आपल्या सर्वांसाठी मित्रांनो परबडी असणार यात काही शंका नाही. हे जाणारे जे खेळाडू आहेत आपल्या सगळ्या गोड शुभेच्छा घेऊन इथून जात आहेत. आपल्या गोड आठवणी घेऊन जात आहेत. कोकणातलं असणारं त्यांचं आदरातिथ्य आणि तुम्ही आसूदवासियांनी दापोलकरांनी दिलेलं भरभरून प्रेम आणि सगळ्यात महत्त्वाचं असेल तर आपल्या क्रीडा रसिकांनी दिलेलं भरभरून अशी टाळ्यांची दाद हे आपल्या गावात गेल्यानंतर जरूर सांगणार आणि कोकणचं असणारा जे वैभव आहे त्याच्याबद्दलचं असणारं अभिनंदन जरूर करणार आणि त्यासाठी संघर्ष आसूद आणि दापोलकर हे या क्रेडिट्स पात्र असतील मित्रांनो. होळी पुन्हा एकदा खेळाकडे आक्रमण चढवलं जात आहे. आपण पाहतोय तो शिवमुद्राच्या माध्यमातून आक्रमणासाठी सज्ज होतोय तो निखिल बर्गे. मग सांगितलं हा एक विस्फोटक असा खेळाडू आहे. दापोलीमध्ये आपण जर पाहिलं तर शाहू सोडवली आहे, ऋतुराज कोरवीचा असणारा छावा आहे. असे काही चांगले संघ दापोलकरा आपण कोल्हापूरचे पाहतो आणि यातला शिवमुद्रा आणखीन एक महत्वाचा संघ. पश्चिम महाराष्ट्रात जर गेला तर साताऱ्यातलं देखील एक टीम आपण चांगली पाहतो. इकडे बघितलं काशिलिंग अडके याचा असणारा इस्लामपूर व्यायामशाळा. अनेक मोठे मोठे खेळाडू महाराष्ट्रासाठी मिळाले. अमोल वडार असेल त्या भागातनं आपण पाहिला. काशिलिंग अडके, नितीन मदने, कृष्णा मदने अशी कितीतरी नाव आहेत या माध्यमातून. मातृभूमी सांगली हा एक आणखीन एक महत्वाचा असणारा संघ. अर्जुन अवॉर्डी राजू भावसार यांचा असणारा चमू आपण पाहतो. एक मोठा असणारा संघ आपण पाहतो. पुण्याकडे गेलं तर BC फाउंडेशन बाबूराव चांदोरे जे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह आहेत. खेळातली असणारी आवड आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक जे खेळाडूंना संधी दिली तो बाबूराव चांदोरे प्रतिष्ठान आपण पाहतो. समीर चांदोरे आणि बाबूराव चांदोरे यांच्या नेतृत्वानं हा संघ बादला. प्रयत्न दमदार 3चा डिफेन्स सुपर टॅकल ऑन असताना आपण पाहतोय पॉइंट हेरला जातोय. या ठिकाणी संचित मोडकची मोठी चूक. भारतीय डाक विभाग प्रत्यंतर पॉइंटमध्ये होताना तिसऱ्या चढाईची मानवंदना. या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. एक आपली इरादे स्पष्ट केले. पूर्वार्धामध्ये 10 गुणांची असणारी आघाडी होती मात्र ते लीड तोडण्याचा प्रयत्न जरूर झाला तो शिवमुद्राच्या माध्यमातून आणि क्रीडा रसिकांना ज्याची अपेक्षा आहे त्या प्रकारचा असणारा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. एक नेत्रदीपक अशी स्पर्धा. या अपयशाची भीती बाळगू नका. ही यशस्वी होण्याचा एक मार्ग आहे
आणि वाटत होतं की पूर्वार्धामध्ये अगदी एकतर्फी असणारी लढत होईल, पण तसं नाहीये. शिवमुद्रानं कमबॅक केलं. इथं जर पाहिलं तर प्रयत्न दमदार पद्धतीने होताना, क्या बात आहे, दमदार प्रयत्न. टाळ्या एन्जॉय करे मित्रांनो. संचित मोडाक इज ऑन फायर. डिफेन्स मध्ये वरचढ ठरताना भारतीय डाक विभागाचा गुणवान खेळाडू आणि युनियन बँकेचा आदित्य शिंदे. आता महाराष्ट्राचा टायगर आला. टायगरसाठी राहून जातो शुभमसाठी, ज्याला आपण नेहमी डिफेन्स मध्ये बघतो. या ठिकाणी अजिंक्य नाही, ओंकार नाही, रेड साठी येतोय तो. हाच तो शुभम शशिकांत शिंदे, दसपडीतल्या कोळकेवाडी गावचा असणारा सुपुत्र. दसपडी खऱ्या अर्थानं एक कबड्डीची आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातली पंढरी मानली जाते. अनेक मोठे मोठे खेळाडू या दसपडीला दिले. अर्जुनवीर अशोकराव शिंदे असतील, महाराष्ट्राचा माजी कर्णधार दशरथ शिंदे एअर इंडिया असतील, त्याचबरोबर आत्माराम कदम असतील, स्वप्नील शिंदे आहेत. आपण पाहतो आता नवीन जे सितारे आपण पाहतो, शिवम शिंदे, आदित्य शिंदे यांच्यासारखे असणारे महत्त्वाचे स्टार्स आपण पाहतो. प्रतापराव शिंदे जे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचं मुंबई उपनगरचं एक महत्त्वाचं नाव, महाराष्ट्र पोलीस संघाचे माजी प्रशिक्षक. स्पर्धा अत्यंत उत्कंठावर्धक. शुभम शिंदे आक्रमणासाठी सज्ज. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेले आम्हाला कौशिक मेहता दापोली, त्याचप्रमाणे राजू झिवण, आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर. सर्वांचेच आपण आभार मित्रांनो मानावे तितके थोडे आहेत. मी वारंवार सांगितलं या स्पर्धेविषयी, आमच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पण सांगितलं, प्रत्येकाचा उल्लेख करूया, कारण हा आदर्श पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात झाला पाहिजे. स्पर्धा यशस्वी कसं करायचं, जरा संघर्ष आसूदवाल्यांचा आपण आदर्श घेऊया. हे जरूर आम्ही सगळ्या भागात जाताना सांगू, यात काही शंका नाही. संपूर्ण क्रेडिट नितीन बांद्रे आणि त्यांचे असणारे सगळे सहकार्य. आमच्या पॅनलमध्ये आशुतोष साळुंखे आपले पुरुषचे पंच देखील जोडले जातात. मनपूर्वक स्वागत आहे आपलं आशुतोष साळुंखे. शुभम शिंदे 6च्या डिफेन्समध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल. आपण पाहतोय आदित्य शिंदे. आदित्यनं इतिहास घडवला. प्रयत्न दमदार. एकाच पॉइंट मध्ये आपण पाहिले, एकाच रेडमध्ये 2 पॉइंट्स आणि कमबॅक करताना पुन्हा एकदा दुसरे 2 डायमंड हात आले. एक साईराज आणि दुसरा आपण पाहतोय तो ओंकार, ठाणे महानगरपालिकेचे गुणवान खेळाडू आणि दोन्ही सख्खे भाऊ. सामन्यावरती पकड करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी वॉल ऑफ वाघजाई इज ऑन फायर. शुभम शिंदे डिफेन्स असणारा महाराष्ट्राचा बेताज बादशाह या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडतंय ते आपण अनुभवतोय. साईराज शिंदे आक्रमणासाठी सज्ज. दीपक कुंभार यांचे सुपुत्र साईराज, ओंकार आणि श्रीपाद खेळतो मीरा भाईंदर महानगरपालिका आणि दोघे ठाणे महानगरपालिका. प्रयत्न दमदार झाला या चांगल्या स्ट्रगलसाठी. जरा शिवमुद्रासाठी टाळून जाऊ दे मित्रांनो, शिवमुद्रासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. शिवमुद्रा कोल्हापूर, क्या बात आहे. साहिल पाटील जरा पिपाणी वाजवू नका प्लीज, मित्रांनो विनंती आहे. हा स्पर्धेचा उत्तरार्ध आहे. आपल्या 3ऱ्या चढाईची मानवंदन आपण देतो. डिस्टर्ब होतो आमचं जे ऑफिशियल्स आहेत मैदानातले पंच, प्लीज कॉपरेट करा आपण. साहिल पाटील सुरेख प्रयत्न गॅदर केला जातो. एक विस्फोटक असा डिफेन्स वाघसाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी यांच्या माध्यमातून. नशिबाची साथ आपण पाहतो. वैद्यकीय समिती फक्त चला, वैद्यकीय समिती. पंच संदेश झगडे यामध्ये माहीर आहेत, आपण पाहतोय त्या ठिकाणी लगेच जाताना. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. अजिंक्य पवार इज ऑन फायर, मॅन फ्रॉम सेंट्रल रेल्वे. तीच्या डिफेन्समध्ये खेळण्यासाठी सज्ज असताना पण अद्भुत असताना तो अजिंक्य खेळातली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी वैभव येतोय आक्रमण चढवण्यासाठी.
या स्पर्धेच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य समदभाई बुरोणकर हे देखील जोडले जातात, या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम समदभाई, मनपूर्वक स्वागत आपलं. आपण रत्नागिरी जिल्ह्यात खेडच्या असणाऱ्या महिला भगिनींच्या योगदानात आपलं देखील खूप महत्त्वपूर्ण योगदान आहे. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सन्मान्य समदभाई बुरोणकर, वेलकम. प्रयत्न दमदार, क्या बात है. वैभव राबाडे, खेलो इंडिया ज्युनियर नॅशनल, ही सुपर रेड आहे मित्रांनो. शिवमुद्रासाठी टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत, वैभवसाठी. एन्जॉय करूया आपण. अच्छा, रंगतदार लढतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आमचे समदभाई यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत, शुभेच्छा संदेश पाठवलाय. मनपूर्वक आभार आपले असेल स्पर्धेच्या निमित्तानं. नितीन बांद्रे आणि त्यांचे सर्व सहकारी खूप खूप आभार. आमचा ऑफिशियल पॅनल या ठिकाणी सज्ज आहे, आपण पाहतोय. अजिंक्य आक्रमणासाठी सज्ज, तग धरण्याची क्षमता, वेग, सामर्थ्य, कौशल्य हे गुण कबड्डीतला एक आत्मा आहे, हा दाखवण्याचा प्रयत्न जरूर होईल, यात काही शंका नाही. हाच तो आपला सर्वांचा असणारा अजिंक्य आक्रमणासाठी सज्ज असताना अद्यापर्यंतची वाटचाल दैदिप्यमान आपण पाहतोय. कबड्डीच्या माध्यमातून जे शुभमचं उत्तर होतं तेच या अजिंक्याला तंतोतंत उत्तर आहे. मगाशी आपण मुलाखतीच्या माध्यमातून आपण ऐकलं कबड्डीनं काय दिलं, याला भरभरून दिलं आहे सर्व खेळाडूंना. अजिंक्य पवार, त्याचबरोबर शुभम शिंदे यांसारखे असले महत्वाचे खेळाडू. संघर्ष आसूची, कमॉन अभि, अभिस. सादिक भाई रखांगे दापोली, हॅलो. सचिन शेठ मेहता किराणा व्यापारी दापोली, संतोष शेठ भाजीवाले, श्री भुवड आसुतपूल चिकनवाले, शबीर ऐनरकर, अनुप नागवेकर, या सर्वांनाही मनापासून धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय अनेक दापोलकर इथं उपस्थित आहेत. मात्र हे करत असताना अंतिम सामना चाललाय, तो आपण पाहतोय वाघजाई कोळकेवाडी आणि शिवमुद्रा यांच्या माध्यमातून. या दापोली तालुका पंच असोसिएशनचे असणारे प्रमुख आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय दादू सुर्वे आपल्या या ठिकाणी आहेत. दादू, थोडक्यात सांगायचं आहे, स्पर्धा कशी झाली? अप्रतिम झाली आहे स्पर्धा. डोळ्याचे पारणे फिरणारी ही स्पर्धा चालू आहे आणि ती पण सर्वांच्या पब्लिकच्या साक्षीने होते. धन्यवाद. तसेच संघर्ष क्रीडा मंडळ आसूर यांनी ही स्पर्धा आयोजित केली, त्यामुळे सर्व पब्लिकच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानतो की अशी स्पर्धा आम्हाला बघायला मिळाली. त्यामुळे संघर्ष क्रीडा मंडळाचा धन्यवाद. थँक्यू दादू. आपण दापोलकरांच्या वतीनं या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहेत, खूप खूप आभार आपले संघर्षाच्या वतीनं. यानंतर आपण वळणार आहोत भूषण वेलदुरकर या ठिकाणी आहेत. दापोलीच्या उद्योग क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव, क्रीडा क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव. भूषणजी, आपला अनुभव आपण सांगायचा आहे स्पर्धेविषयी. अतिशय सुंदर स्पर्धा झाली. खूप मोठी व्यक्तिमत्व आहे, मात्र अप्रतिम स्पर्धेविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्यात. खूप खूप आभार. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची. गुणतालिकेत आपण जर पाहिलं तर निसटता फरक आहे, मात्र कबड्डी हे कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने सामना झुकवला जाईल इतकी जबरदस्त क्षमता
शिवमुद्राकडे देखील आहे. आपण पाहूया काय घडतं येतं. उत्तरार्ध असेल स्पर्धेतले महत्वाचे क्षण या ठिकाणी आपण अनुभवत असताना अतुल पाटील प्रत्युत्तरादाखल आक्रमण ठरवलं जाईल. तिसऱ्या चढाईची मानवंदना या ठिकाणी ओंकार कुंभार एक विस्फोटक असा खेळाडू. गुणवत्ता ठासून भरलेल्या, उंची कमी आहे मात्र जे कबड्डीसाठी जे पाहिजे ते दाखवण्याचा प्रयत्न दमदार पद्धतीने होता. सुरेख सुरेख प्रयत्न आहे, दमदार प्रयत्न आहे. क्या बात आहे. 3 पॉइंट्स शेलार साहेबांच्या सुपर 8चं पारितोषिक मिळत आहे. शरद शेलार सुपर 8 साठी 500 रुपयाचं पारितोषिक येताना शेलार सर मे महिन्यातली त्यांची स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. 10, 11, हॅलो. 12 ही स्पर्धा यशस्वी करत असताना आणखीन एक महत्त्वाचं योगदान लाभलं आहे. आसूचं ग्राम सुरक्षा दल यांनी वाहतूक व्यवस्था अतिशय चोख पद्धतीने पार पडलेली आहे. पांडुरंग भुवड आणि दीपक जाधव आपणासही मनपूर्वक धन्यवाद. आपल्या दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश मोरे आणि त्यांचे असणारे सगळे सहकारी. ही आपली स्पर्धा, आपल्या तालुक्यातली स्पर्धा या नात्यानं प्रत्येक व्यवस्थेमध्ये आहेत. स्वतःच्या बिजी शेड्यूलमध्ये असतात तरी देखील मंगेशजी आपण खूप मोठं असणारं या स्पर्धेचं इंद्रधनुष्य पेलणाऱ्यांच्या सर्व सहकाऱ्यांना समर्थ साथ दिली. आपल्या देखील संघर्ष आसूंच्या वतीनं आभार मानावे तितके थोडे आहेत. आक्रमणासाठी येतो आपण पाहतोय एक सर्वांचा लाडका महाराष्ट्रातला असणारा स्टार अजिंक्य पवार. एका बाजूला आपण पाहतोय साहिलला तर दुसऱ्या बाजूला येतो वैभव. पॉईंट हेरण्याचा प्रयत्न एक आपण पाहतोय. या राज्यस्तरीय स्पर्धेच्या अजिंक्यपदाच्या वर नाव कोरण्यासाठी सज्ज असताना आपण पाहतोय वाघजाईचा असणारा चमू. आज आपले निलेश शिंदे नाहीत. स्वस्तिक क्रीडा मंडळाचं असणारं आव्हान संपुष्टात जरूर आलं. शिवमुद्रानं अत्यंत प्रभावानं आपण पाहिलं या स्पर्धेत त्यांच्यावर ते मात केली आणि अंतिम फेरीत पोहोचलं. चला वैद्यकीय समिती जरा प्लीज संदेश जरा बघा तिकडे. ओंकार कुंभार त्या ठिकाणी सज्ज असेल. विस्फोटक असा चेहरा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिला दमदार असा खेळ, चतुरस्र असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून आजची रात्र आपल्या सर्वांसाठी आपण पाहतोय. एक काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न जरूर असतात. चॅम्पियन ते असतात जे योग्य होईपर्यंत खेळत राहतात, आपली गुणवत्ता सिद्ध करतात आणि हे दाखवण्याचा प्रयत्न जरूर होतो या ठिकाणी वाघजाईच्या या खेळाडूंच्या माध्यमातून. एका बाजूला प्रतिकार केरेल तो साहिल पाटील, प्रोचा आणखी एक पट्टाचा बेताज बादशाह. ऑडियन्स या ठिकाणी सज्ज असताना मित्रांनो कबड्डी एक कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. एखाद दुसरी सुपर 8 आली तर पुन्हा कमबॅक करू शकेल शिवमुद्रा. आपली आसनं सोडू नका पाहायचं आहे कारण शिवमुद्रामध्ये देखील तेवढी गुणवत्ता आहे. अजिंक्य पवार गुडतालिकेत जर बघितलं तर केवळ 11चा असणारा लीड आहे. 1-2 सुपर 8 पुन्हा कमबॅक करणार आहेत काही शंका नाही. वाहतूक व्यवस्थेमध्ये असणारे आपले जे स्वयंसेवक आपण जरा लक्ष द्या. खूप मोठं सहकार्य, अत्यंत चांगलं डिसिप्लिन या स्पर्धेचं आपण पाहिलं. एवढे व्ह्युअर्स आहेत. प्रयत्न दमदार, पब्लिक थांबणार आता. प्रयत्न दमदार, अजिंक्य पवारची पकड होते आहे. या ठिकाणी देखील बर्गे येतोय आक्रमणासाठी. बघूया शेलार साहेबांचं सुपर 8चं पारितोषिक मिळतं का की त्याची पकड केली जाते. ती वाघजाईच्या माध्यमातून येणारा काळ ठरवणार. निखिल वरती खूप मोठी जबाबदारी आहे. वैभव आणि निखिल हा पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्वाचा असणारा चमू. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं. वाघजाई 37, शिवमुद्रा 27. 10 गुणांची असणारी आघाडी आपण पाहतोय. ती बलाढ्य अशा वाघजाईकडे. साईराज कुंभार आक्रमणासाठी सज्ज असेल. एक चांगला असणारा डिफेन्स, मोठी फळी आपण पाहत असताना ती डिफेन्सच्या माध्यमातून आपण अनुभवतोय शिवमुद्राची. कमबॅक करावं लागेल, आपलं अस्तित्व सिद्ध करावं लागेल या सामन्याच्या निर्णायक क्षणी पाहत असताना. आणि शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं एखाद्या योद्ध्याप्रमाणे आपण पाहिलं इथं तुटून पडले आणि त्या माध्यमातून आपण लक्षात आलं अत्यंत उत्कंठावर या स्पर्धेच्या निमित्तानं. कमॉन अभि दळवी.
थँक्यू 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 अभि थँक्यू. स्पर्धेतले काही महत्त्वाचे क्षण शिल्लक आक्रमणासाठी येतो साहिल पाटील. सगळ्यात जास्त आभार मानावे लागतील ते आमच्या सगळ्या महिला भगिनींचे. सायंकाळी 7 वाजल्यापासून उपस्थित आहेत. हे रोज स्पर्धा ठेवली तर रोज येतील, पण आपलं घरची कामं जेवण सगळं सोडून फक्त आणि फक्त संघर्ष क्रीडा मंडळ आसूची स्पर्धा, आपल्या गावची स्पर्धा, यासाठी या सगळ्या महिला भगिनी आहेत. भरपूर एन्जॉय करतो आपण ही स्पर्धा. शुभ संदेश दिला तू. नितीन बांद्रे यांचे जवळचे मित्र सन्माननीय समत बुरोणकर यांनी एक शुभेच्छा संदेश दिलाय. संघर्ष क्रीडा मंडळ आसूत तालुका दापोली मॅटवरील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा भेट न दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या कौटुंबिक नातेवाईक यांना आजारपणात व्यक्त असल्याने मला स्पर्धेला भेटता आलं नाही. संघर्ष क्रीडा मंडळ आसूत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपले मनपूर्वक अभिनंदन. दापोलकर क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार. समत बुरोणकर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, राष्ट्रीय पंच प्रशिक्षक, माजी उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन. धन्यवाद समत भाई. पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळतोय. सामन्यातले निर्णायक क्षण शिल्लक. अजिंक्य पवार आक्रमणासाठी सज्ज असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय या स्पर्धेतले असणाऱ्या सर्वोत्कृष्ट चढाई बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट पकड बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंट आणि संपूर्ण स्पर्धेतला असणारा मालिकावीर बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यासाठी आपण LCD TV देत आहोत क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. प्रथम क्रमांकासाठी 71,000, द्वितीय क्रमांकासाठी 51,000 आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 21,000. विशेष आभार आपल्या सर्व दापोलकरांचे. या स्पर्धेच्या निमित्तानं शेवटची 2 मिनिटं आहेत. प्रथम क्रमांकासाठी 71,000साठी सौजन्य श्री उदय मणेरीकर सर आणि चषकासाठी प्रीत सप्लायर्स प्रीत अमरीश हेदुकर. द्वितीय क्रमांकासाठी 51,000 सौजन्य शीतल लोढा फाउंडेशन आणि चषकासाठी श्री स्टोन क्रशर कंपनी बोडिवली. श्री उदयजी घेतले मनपूर्वक आभार. पकड होते ती वाघजाईकडून. तृतीय क्रमांकासाठी 21,000 सौजन्य सुरेश दादा तुपे उपसरपंच बुरुड आणि चषक सौजन्य साहिल संदीप शिर्के आणि सायली संदीप शिर्के. चतुर्थ क्रमांक रोख स्वरूपात 21,000 सौजन्य बिकाजी गणपत कानसे गुरुजी आणि चषक सौजन्य वैभव वराडकर आणि रुपेश वराडकर. सर्वोत्कृष्ट खेळाडू अमित बाळकृष्ण शिगवड सर्कल ऑफिसर मंडणगड. उत्कृष्ट चढाई ओशियन ब्रिज रिसॉर्ट समीर खोत DSDN सोलर श्री दिव्यांश मुरोडकर आणि उत्कृष्ट पकड सौजन्य संघर्ष क्रीडा मंडळ आसूत. प्रत्येक सामन्यातील असणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू वसंत रौले यांच्या माध्यमातून आलेले आहे आणि प्रत्येक सुपर रेडसाठी शरद शेलार जनाबाई फाउंडेशन मानगर यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाची पारितोषिक आलेले आहेत. खूप खूप आभार आपले. स्पर्धा उत्तरार्धाकडे पडा. एक फक्त निर्णायक क्षण शिल्लक आपण पाहत असताना विजयाचा सुगंध येत असताना वाघजाईसाठी सामन्यातली औपचारिकता आपण पाहतोय. क्रीडा रसिकांनी भरभरून साथ दिलीत, दाद दिलीत आणि आपल्या उपस्थितीमुळे स्पर्धा मोठी झाली आहेत, काही शंका नाही. ओंकार कुंभारची एक आपण सुपर रेड पाहिली शिवमुद्राकडून. ओंकार कुंभारची सुपर रेड त्यासाठी प्रायोजकत्व दिलेलं आहे आपण पाहतोय शेलार साहेबांच्या माध्यमातून. दर्दी क्रीडा रसिकांनी भरपूर एन्जॉय केली स्पर्धा. तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीने आपण पाहतोय एकूण महाराष्ट्रातल्या 12 संघांना आपण आमंत्रित केलं होतं आणि आपापल्या गटातील मातबर संघांनमत आपण पाहतोय हे 2 संघ या मेगा फायनल पर्यंत आले आणि शेवटच्या क्षणी आपण पाहिलं एक देखण्या संयोजनाची देखणी स्पर्धा आणि शिवमुद्रा आणि वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी यांच्या दरम्यानच्या या अंतिम क्षणाकडे आपण आहोत. आणि अशा प्रकारे चालू सामन्यातला अंतिम गुणफलक
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी 41 गुण.